तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स। तर तुम्ही व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघितला असेल की माझं चॅनल मॉनिटाइज होऊन आज जवळपास 20 ते 25 दिवस होत आहेत, तरी सुद्धा माझा अजून ॲडसेन्स पिन आलेला नाही। तर बरेच जण म्हणतात ॲडसेन्स पिन साठी YT स्टुडिओ मध्ये $10 गरज असते। तर माझ्याकडे $10 पेक्षा जास्त डॉलर झालेले आहेत जमा YT स्टुडिओला, तरी सुद्धा माझा ॲडसेन्स पिन आलेला नाही। तर ॲडसेन्स पिन येण्यासाठी काय काय करावं लागतं, या सगळ्या प्रोसेस मी केल्या तरी सुद्धा माझं पिन आलेलं नाही। तर मी कुठली चूक केली की जेणेकरून माझं गुगल ॲडसेन्स पिन आलेलं नाही, तर त्या संदर्भात हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, जे छोटे युट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओची सुरुवात करूयात। तर मित्रांनो, जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाइज होतं, तर चॅनल मॉनिटाइज झाल्यानंतर जेव्हा चॅनल मॉनिटायझेशन साठी आपण अप्लाय करतो, तेव्हा तुम्हाला एक गुगल ॲडसेन्स अकाउंट स्वतःचा बनवावा लागतो, ज्यामध्ये ॲडसेन्स पिन येतो, तुमच्या बँकची डिटेल्स असते, तुमच्या चॅनल विषयी, तुमच्या मेल विषयी संपूर्ण माहिती भरावी लागते। तर ॲडसेन्स अकाउंट तयार केल्यानंतर गुगल ॲडसेन्स पिन हा काही दिवसांनी येतो, जो ॲड्रेस व्हेरिफिकेशन करतो। तर सुरुवातीला जेव्हा चॅनल मॉनिटाइज होतं तेव्हा तुमच्या YT स्टुडिओ मध्ये $10 अर्निंग व्हायला पाहिजे। त्यानंतर मग तुमचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन होतं। आयडेंटिटी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर गुगल ॲडसेन्स पिन तुम्हाला 4 ते 5 आठवड्यामध्ये येतो, तुमचा जो ॲड्रेस असतो त्या ॲड्रेसवर। तर मी ही सगळी प्रोसेस केली होती चॅनल मॉनिटाइज झाल्यानंतर, पण आज 20-25 दिवस झाले तरी माझं ॲडसेन्स पिन आलं नाही। तर का आलं नाही त्याचं मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगतो। तर जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाइज झालं त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करतात तेव्हा तुम्हाला एक मेल येतो। तर त्या मेलमध्ये 2 मेसेज होते। तर हा मेल बघू शकता तुम्ही, हा मेल आला होता मला। तर याच्यातले संपूर्ण जे 2 मेसेज आहेत ते नीट वाचायला पाहिजे प्रत्येकाने। ही चूक मी सुद्धा केली होती की मी मेसेज पूर्ण वाचले नव्हते। त्या मेलमध्ये असं होतं की तुमच्या गुगल ॲडसेन्स साठी तुम्ही व्हेरिफिकेशन करा। तर मी व्हेरिफिकेशन करताना त्याच्यामध्ये 2 स्टेप होत्या, पहिली आणि दुसरी। तर पहिली स्टेप अशी होती, जेव्हा आपण व्हेरिफिकेशन करतो ॲडसेन्स पिन साठी, तुमचं पॅन कार्ड, तुमचं वोटर आयडी किंवा ड्रायव्हिंग लायसन, या 3 आयडी मध्ये कुठलीही एखादी आयडी तुम्ही त्याची स्कॅन करू शकतात आणि फोटो अपलोड करू शकतात। फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला मेल येतो की तुम्हाला तुमचा जो ॲड्रेस असतो, तुम्ही जो पॅन कार्डवर किंवा वोटर आयडी कार्डवर जो तुमचा ॲड्रेस असतो त्या ॲड्रेसवर तुमचा गुगल ॲडसेन्स पिन 3 ते 4 आठवड्यात येतो, जेव्हा तुम्ही ते व्हेरिफिकेशन करतात। तर ही होती पहिली प्रोसेस। आणि जे नवीन आता युट्यूबची जी अपडेट प्रोसेस आलेली आहे ती आहे ऑनलाईन प्रोसेस। तर ऑनलाईन प्रोसेस मध्ये असं होतं, तुमचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन तर तुम्हाला करावंच लागतं, त्याचा फोटो मागून पुढून टाकावा लागतो। त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फेस व्हेरिफिकेशन, आता नवीन स्टेप आलेली आहे, ती फेस व्हेरिफिकेशन ऑनलाईन होती। तर मी फेस व्हेरिफिकेशन केलं होतं ऑनलाईन, ज्यामध्ये तुम्हाला फेस एकदा इकडे करायला होतात, एकदा इकडे करायला होतात, आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमचं व्हेरिफिकेशन कंप्लीट होऊन जातं। जर तुमचं वोटर आयडी किंवा जे काही तुम्ही आयडेंटिटी व्हेरिफिकेशन साठी दिले कार्ड, त्याच्यावरचा फेस आणि तुमचा फेस कॅमेऱ्यामध्ये जर मॅच झाला तर तुमचं व्हेरिफिकेशन 10 मिनिटांमध्ये कंप्लीट होऊन जातं। तर ही स्टेप केल्यानंतर याच्यामध्ये ह्याचं बेनिफिट हे होतं, जर तुम्ही फेस व्हेरिफिकेशन केलात ऑनलाईन तर तुम्हाला गुगल ॲडसेन्स पिनची गरज नाही। म्हणजे याचा अर्थ असा की माझं कुठलंही चॅनलचं काही प्रॉब्लेम झालेला नाही। मी ऑनलाईन प्रोसेस फॉलो केली होती, जी नवीन युट्यूब कडनं अपडेट झालेली आहे। तर ऑनलाईन फेस व्हेरिफिकेशन केल्यानंतर गुगल ॲडसेन्स पिन तुमच्या ॲड्रेसवर येत नाही, गुगल ॲडसेन्स पिनची गरज नाही। म्हणजे याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करतात तेव्हा तुम्ही जर फेस व्हेरिफिकेशन केलात तर तुम्हाला गुगल ॲडसेन्स पिनची गरज नाही। म्हणजेच याचा अर्थ एका स्टेपमध्ये 2 स्टेप पूर्ण होत आहेत। ॲड्रेस व्हेरिफिकेशन सुद्धा त्याच्यामध्येच होऊन जात आहे। त्याच्यामुळं गुगल ॲडसेन्स पिन आता मला येत नाही आणि येण्याची गरज सुद्धा नाही। तर कुठलाही प्रॉब्लेम माझ्या चॅनलला झालेला नाही। पण ही नवीन अपडेट आहे, जे प्रत्येक छोटे युट्यूबर्स असतात जेव्हा चॅनल मॉनिटाइज झाल्यानंतर हे प्रत्येकाला स्टेप करावं लागतं। तर या संदर्भात मी स्पेशल हा व्हिडिओ बनवला, कारण ही स्टेप मला सुद्धा माहिती नव्हती। कारण मी जेव्हा व्हेरिफिकेशन केलं आयडेंटिटी, त्याच्यानंतर मी वेट करतोय की गेली 8-15 दिवस झाले मी आज वेट करतोय की माझा ॲडसेन्स पिन का येत नाहीये। पण मी जेव्हा पूर्ण मेल नीट वाचला आणि काही कम्युनिटी गाईडलाईन ज्या होत्या त्या वाचल्या आणि काही व्हिडिओ बघितले युट्यूबवर, त्याच्यानंतर मला ही बाब लक्षात आली की मला गुगल ॲडसेन्स पिनची आता गरज नाही, माझं ॲड्रेस व्हेरिफिकेशन ऑलरेडी झालेलं आहे। कारण ते ऑनलाईन प्रोसेस होती, जेव्हा मी फेस व्हेरिफिकेशन केलं तेव्हाच माझं ॲड्रेस व्हेरिफिकेशन सुद्धा सक्सेसफुली झालेलं आहे। तर हा संपूर्ण ब्लॉग खूप महत्त्वाचा होता, त्याच्यामुळे ही माहिती मी शेअर केलेली आहे।
तर ज्यांनी अजून चॅनल माझा सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असेच युट्यूबचे जे वेगवेगळे नवीन अपडेट्स येत राहतील ते मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून शेअर करत असतोच. तर त्याच्यामुळे थँक्यू ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सपोर्ट केलाय. तर असंच भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगने. तोपर्यंत जय महाराष्ट्र.